आपण या पटाची मला माहिती नाही आहे, पण या पटाची पूर्णपणे माहिती देण्याकरता आपण महाराष्ट्रात एकमेव जादूगर घडीवाले त्या पटाच्या बाबतीत आम्हाला की जरा नवीन 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 आहो का नाही त्याच्यात थोडी माहिती पाहिजे होती, म्हणजे मग आम्हाला कोणाला प्रश्न विचारायचे असले तर मग बरं होते. आपल्याकडलं सबन माहित आहे तुम्हाला. हा पट यावर्षी 3रं वर्ष आहे आणि भूतोन भविष्यामध्ये आहे. या ठिकाणी या पटाचं नाव दिग्रस जल्लोष, दिग्रस बुद्रुक जल्लोष दिसूनच राहिला ना बाबा. काय रात्रंदिवसाचा जल्लोष आहे. रात्रीच कार्यक्रम झालेला आहे. लाखात मी देखणी असं पाहिलं. मी बऱ्याच ठिकाणी आपण कार्यक्रम तर पाहिलेले आहेत. सगळे रात्रीचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी तुम्ही मग हे घड्याळसाठी आले का रात्रीचे ते बाया पायासाठी आले तिथं? रात्रीच्या बाया पण बघितल्या आणि शंकरपटाचं आपल्याला माहिती पूर्वीची आहेत. काय आहे ते तुम्हीच म्हणताय. बरं का त्या हिरोईनीत आपल्याकडल्या बायात समजा आमच्या काकूत काय फरक वाटला तुम्हाला? नाही, काही फरक दिसत नाही. आपल्या काकूपेक्षा तर जरा हलक्याच होत्या ते. हो ना, काही असं विषय. पण एक त्यामध्ये जे गायिका असते तिचा आवाज मात्र कोकिळेसारखा वाटला. मी तिला प्राधान्य दिलं. फक्त एवढंच मला फक्त ऐका. नाही, या वयात आम्ही समजू शकतो. तुम्ही फक्त आवाजाची प्रशंसा करू शकता किंवा दिसण्यावर प्रशंसा करू शकता. बाकी आता तुमचं 75च्या जवळपास टेकून त्याच्यामुळे बाकीचा तरी विषय घेऊनच नाही राहिलो. बरं, हा पट ठेवला कोण? हा पट या ठिकाणी जो आहे या पटाचं नाव दिग्रस जल्लोष म्हणून, जलसा म्हणून. जल्लोष हा दिग्रसचा आणि बळीराजा म्हणून या ठिकाणी 15 लक्ष रुपयाचं आयोजन केलेलं आहे. त्याचे एकमेव या भागामध्ये लोकांच्या सर्व परिचित असलेले असे माननीय मनोज भैया खळदकर. कारण त्यांनी निष्पाती म्हणजे स्वतःच्या खर्चातून 15 लक्ष योजनेचं या ठिकाणी कार्य आणि या ठिकाणी डब्ल्यूवाले सहाय्य गावून आलेले दारवा जिल्ह्यातून या ठिकाणी हा पट थेट लाईव्ह राहील सर्जाच्या नावानं झालेला आहे. तसंच आता काही वेळात या ठिकाणी एक सिनेनट दिग्दर्शक आहेत ते सुद्धा या ठिकाणी क्रांती मला वाटतं रेडेकर यांचं सुद्धा 5 वाजता आगमन होणार आहे. असं या पंचक्रोशीतील जनतेसाठी मनोज भैया खळदकरनी आणि ज्यांना जशा प्रकारे लागतंय तशा प्रकारे या पटामध्ये यांचं 3रं वर्ष आहे आणि 3रं पर्व आहे. कॅप जर घालून आल्या तर चांगल्या घरातल्या बाया म्हटलं, पण म्हणजे असतला की भाग नाही. चांगल्या घरातल्या तरी पण ते शेतीच्या बद्दल त्याला आवड आहे म्हणून ते इथं बापा बापा बाबा काय दिसून आला तुम्ही. चांगल्याच घरातल्या बायात म्हटलं. काय नाव आहे काकू तू? स्मिता जगताप. स्मिता जगताप. जगताप चांगलं घर नाही बाबा. पाटीलच्या इथलं पोरगी आहे मी दिग्रसची. दिग्रसची पोरगी आहे. बरं, ह्या पटाचं जे आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनामध्ये तुम्ही आज आवर्जून इथं सर्व बैल आहेतच. तुम्हाला काय वाटते? पिक्चर हिरो हे पाहताना ठीक वाटते, पण अशा पटाच्या आयोजनामध्ये तुम्हाला कसं वाटतं? हे शेतकऱ्याची मुलगी आहात तुम्ही का एक जॉबवर वगैरे कुठं आहे? शेतकऱ्याची मुलगी आहे आणि बिझनेसमॅनची पत्नी आहे. कॉम्बिनेशन आहे मग. बरं, या पट पण काय वाटतं तुम्हाला? पट पाहून छान वाटतं. बैलांचं ते हे बघून, ते लोक बघून, सगळं कास्तकारांचे ते जे जीवनातलं ते आनंद असतो हा पट म्हणजे. अशा वेळेस तुम्हाला जुने जे बालपणातले शेतकरीच्या घरी तुम्ही मुलगी असाल तेव्हा ते आजी आठवत नाही का? पोळ्याले बैल आणणं. आता जगताप म्हटल्यानंतर तुमचं घरानं खासच आहे हे मला माहितच आहे, पण अशा वेळेस तुमच्या घराच्या गडी ते बैल आणणं वाजत गाजत ते लहानपण तुम्हाला आठवत नाही का? लहानपणी आठवते. अजून पण आमची तर प्रथा आहे माहेरी. अजूनही सुरू झाली आहे. अजूनही माहेरी प्रथा आहे म्हटलं. अजून ते सुरूच आहे. तुमचं पूर्ण नाव काय? स्मिता सुधीर जगताप. त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला अजून ताई आहेत. काय ताई, पटाचं विशेष म्हणजे आज ऊन कमी आहे आणि मस्त बळीयापैकी तुम्हाला बसाची व्यवस्था केलेली आहे. पट पण तुम्हाला काय वाटते? हे शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक म्हणजे पर्वणीच आहे. प्रत्येक आपण आता सगळ्यांसाठीच एक वेगळा वेगळा असा क्षण येतो, पण आयोजित रक्तदान शिबिर सुद्धा इथं आयोजित केलेलं आहे. कोणी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे पोचा. नमस्कार मॅडम, कुठल्या आपण? नागपूरचे हेडगेवार रक्तपेढीचे. पण आता तुम्ही नागपूर म्हटल्यानंतर बाबा दवाखाना आणि घर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सुचत नाही. पण अशा वेळेस या पटावर म्हटलं तुमची जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा वाटलं की खेड्यात जा लागते आणि काय बाबा पट. पण आज कसं वाटून राहिलं? छान वाटतं एकदम.
हवेशीर वातावरणात आहोत ना, रोज एसी मध्ये असतो. आज पण आता निसर्गाचं तुम्ही एवढ्या तकदीरवाल्या आहे की आज म्हटलं उन्हाचं ते टेम्परेचर आहे ते कमी आहे आमच्यासाठीच कमी आहे. असं म्हणू होऊ शकते. तुम्ही मी त्यासाठी म्हणा तकदीरवाले आहे म्हणून. बरं तुम्ही शेतकऱ्याला आजकाल कोणीही जरा दर्जा कमी देते, पण आज हे जे बैल आहेत फॉर्च्युनरच्या किमतीचे बैल आहेत म्हटलं ताई. हो, म्हणजे तुम्ही इथं आज तुमची ड्युटी जरी लागली असेल, पण तुम्हाला वाटत नाही का जीवनातला हा सर्वात तुमचा जो क्षण आहे हा स्मरणात राहील असा? अगदीच. आपलं नाव? स्वर्णिमा कमलवार. आता हे कसे स्टँडर्ड लोक आहेत त्याच्यामुळे फार मोजके बोलतात. ओके त्याच्यानंतर म्हणजे बोलताना त्यांचं कसं ते आपलं चॅनल आहे खेळातल्या चॅनलवर बोलताना ते मोठं चॅनल पाहिजे, पण ते बोलताना आपण किती प्रश्न करा ओके थँक्यू ह्याच्यावरती ते बोलत नाहीत. पण जाऊ दे असू द्या. आपल्या संग प्रॉब्लेम काय झालाय हे प्लीज एडिट कराल. आज प्रॉब्लेम काय झालाय, दरवेळेला मी प्रश्न विचारण्याच्या भूमिकेत असते, आज उत्तरं द्यायची वेळ आली म्हणून बोलती बंद झालीये माझी. मी आकाशवाणीला पण आहे. अरे बापा आमचं तर तकदीर आहे बापा. तुम्ही त्यामुळे मला प्रश्न विचारण्याची सवय आहे, उत्तर देण्याची नाहीये. आज उनो रिव्हर्स झालं ना, कळत नाहीये उत्तर काय देऊ, त्यामुळे प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही मग त्या प्रश्न उत्तरच्या काळात आकाशवाणीवर ज्यांना समोरच्याला तुम्ही प्रश्न विचारता त्यांना बोलता करतो आम्ही, पण आम्ही कमी बोलतो, त्यामुळे मला जास्त बोलायची सवय नाही. तुम्ही मॅडमला विचारा, मॅडम पण बोलतो. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही आज बोलल्याने म्हणून चांगलेच बोलल्या बरं, असं समजू नका. पण तुम्ही म्हणालात ना की मोजकं बोलताय, तर मोजकं बोलण्यामागचं कारण सांगते मी की का मोजकं बोलते. सवय पडून आता मोजकं बोलणं शिराल तुम्ही. आकाशवाणीत कोणत्या क्षेत्रात काम करता? युववाणी विभागात आहे. युवावाणी विभागात प्रश्न उत्तर तुम्ही कशा बाबतीत विचारता मग? युवकांच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या मालिका घेतो, कार्यक्रम घेतो, तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या एक्सपर्ट्सना बोलवतो, त्यांच्या मुलाखती घेतो, युवकांना जे उपयोगाचे विषय असतील त्या संदर्भात. चला बा आमचं चॅनल पण घेता गन्ना का फन्ना तरी भाऊ ते कार्ड. अशा प्रकारे या पटावर ढपली वादक, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रमाची भडीमार होती. म्हणूनच हा पट 2026चा टॉपमोस्ट पट झाला असं म्हणण्यास काही हरकत नाही. प्रिय दर्शको, गन्ना का लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका.